त्याचं नाव घेते, पण त्याचं नाव असंच मनात येत राहतं सारखं सारखं. त्याला काय करू? अर्जुनला तुझी खूप आठवण येते. त्याने काल रात्रीपासून काही खाल्लेलं नाही. त्याला फक्त तुझाच ध्यास लागलाय. तू त्याला एकदा तरी भेटायला हवंस. मी देणार आहे तुमचे पैसे. कोण कोण बोलतोय? मी सगळे पैसे तुमचे फेडून टाकेन. मला काही करू नका. मी नक्की देतो तुमचे पैसे. मला मारू नका तुम्ही प्लीज. निशिकांत तू फोन ठेवा. मी तुमचे सगळे पैसे खरंच परत करेन. मी सगळे पैसे परत करेन तुमचे. ऐका माझं तुम्ही. फोन द्या. नाही खरं तर ना मी पैसे घेतलेलेच नाही. ते पैसे ना निशिकांत. मनीष तू जा, मी जाईन. अगं पण का? मी सोडतो ना तुला. इथे पलीकडच्या गल्लीतच घर आहे ना तुझं. डोंट वरी, मी घरात नाही येणार. आणि मलाही ऑफिस गाठायचंय, उशीर होतोय. असा अर्धवट रस्त्यात कसं सोडू मी तुला? अर्धवट तर सुटलंय सगळं. गाडी का अडवलीस? झाले तेवढे तमाशे पुरे झाले नाहीत का? दादा, मला त्याविषयीच तुमच्याशी थोडं बोलायचंय. आता काय बोलायचंय? जे बोलायचं होतं ना ते तुझी आई बोललीये. अजून काही बोलायचं शिल्लक आहे? दादा, तुम्ही थोडा वेळ दिलात मला तर मला तुम्हाला सगळं नीट सांगता येईल. नाही, तुमचा राग स्वाभाविक आहे. दादा प्लीज, हा 2 आयुष्यांचा प्रश्न आहे. माझ्या आणि तुमच्या बहिणीच्या आहे. आई, आत येऊ मी? जाताना तर तुझं तूच ठरवून गेली होतीस. अरे वा, कोण? मैथिली? ये ना आत ये. हे काय सासू सोनांचं गुफ्तगू दारातच चालू झालेलं दिसतंय. प्लीज फालतू शोक नको. हा बोल. कुणाच्या आयुष्याबद्दल बोलत होतास? दादा प्लीज रागावू नका. तुम्हीच तर लग्नाला होकार दिला होता ना माझ्या आणि आर्याच्या. पण तुझ्या आईला हे लग्न पाहायला नकोय. होतास ना तिथे? ऐकलंस ना आई काय म्हणाली तुझी? दादा मी शब्द देतो तुम्हाला, मी आर्याशीच लग्न करेन. कोणाचाही विरोध असला तरी. कोणाचा नंबर असेल हा? कोण निशिकांत? आणि ती बाई? हा तोच आवाज होता का जो मी एकदा अर्जुनच्या फोनवरती ऐकला होता? काय ग, एकटी कशाला बसलीस? काही नाही, अशीच एकटी बसले होते. तुला भेटायला कोणी आलंय? मला भेटायला कोण येणार आहे? जा आणि बघ, सरप्राईज आहे. सरप्राईज? अरे वा, ए हळू, धडपडशील. कोण आहे? मी आहे.